रेटमध्ये करायचं त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातील. म्हणजे ॲव्हरेज रेटला कन्व्हर्जन करायचं, ओपनिंग रेट, क्लोजिंग रेट म्हणजे बॅलन्स शीट रेट, ओके, का त्या परचेस रेटला आपल्याला कन्व्हर्जन करायचं. तर ते कन्व्हर्जन रेट कुठला यूज करायचं ते तुम्हाला मोस्टली ॲक्च्युली समजलं पाहिजे. आता इथे सुद्धा ॲक्च्युली दोन आहेत. इंटग्रल म्हणजे फॉरेन कधी ब्रँच असेल, कधी फॉरेनमध्ये कधी ब्रँच असेल तर ते इंटिग्रल ऑपरेशन आहे का नॉन इंटिग्रल ऑपरेशन आहे, त्यानुसार सुद्धा काही थोडेफार चेंजेस होतात ॲक्च्युली. आणि फक्त कधी इंडियन ब्रँच असेल म्हणजे इंडियामध्येच फक्त कधी ब्रँच असेल तर मग त्याच्यासाठी इंडियन ब्रँचसाठी ॲक्च्युली तसं काही इंटिग्रल आणि नॉन इंटिग्रल असं काही नाही आहे. तर जे रूल नॉर्मली अप्लाय होतात, नॉन मॉनिटरी आयटम असतील तर ॲक्च्युली आपल्याला कॉस्ट बेसिस म्हणजे ती जी परचेस कॉस्ट असते त्या डेटला आपल्याला परचेस डेटला जी रेट असतो तो आपल्याला यूज करायचा असतो. हिस्टॉरिकल कॉस्ट बेसिसने आपल्याला यूज करावं लागतं. आणि मॉनिटरी असे आयटम असेल तर नॉर्मली आपण क्लोजिंग रेट आपण यूज करतो. ओके. The balance in receivable on the date of balance sheet is converted at the rate of बॅलन्स शीट रेटलाच कन्वर्ट होईल. बॅलन्स शीट डेटला जे रिसिवेबल असतील त्याचे बॅलन्स आपल्या बॅलन्स शीट डेटला जो रेट असणार आहे त्यालाच आपण म्हणजे क्लोजिंग रेटला आपण कन्वर्ट करणार. बॅलन्स शीट रेट म्हणजे काय, क्लोजिंग रेट. द अमाऊंट पेएबल फॉर द परचेस ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट इज कन्वर्टेड इन द अमाऊंट पेएबल फॉर परचेसेस. ओके, परचेसेससाठी आपण अमाऊंट आपण पे करतोय तर डेट ऑफ परचेसेस आपल्याला यूज करायला लागेल. ओके. डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट इज कन्वर्टेड ॲट द रेट. डेप्रिसिएशन असेल तर डेट ऑफ परचेस म्हणजे ती ॲसेट आपण ज्या डेटला आपण परचेस केली ना तेव्हाचा जो रेट असतो ना तो आपला रेट आपल्याला इथे यूज करायला लागतो. त्यामुळे डेट ऑफ परचेस आन्सर असणार आहे. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन लोन इन कन्वर्टेड ॲट द रेट ऑन द डेट ॲक्रो म्हणजे ज्या दिवशी ते इंटरेस्ट आपल्याला पेएबल आहे तर त्या दिवशी आपल्याला त्याचा ॲक्च्युली तो आपला रेट आपल्याला यूज करायला लागेल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना. ओके, त्यामुळे इथे आन्सर येणार आहे ॲक्रुवल ऑफ इंटरेस्ट म्हणजे ज्या दिवशी इंटरेस्ट ॲक्च्युली आपल्याला पेएबल आहे त्या दिवशी आपल्याला त्याची आपल्याला त्या दिवशीचा रेट आपल्याला कन्सिडर करायचा आहे एक्सचेंज करण्यासाठी. ओके, पेमेंटच्या दिवशी नाही, कारण पेमेंट आपण आधी किंवा नंतर करू शकतो. त्यामुळे पेमेंटच्या दिवशी नाही तर ज्या दिवशी आपण इंटरेस्ट ॲक्च्युली पेएबल असेल, ॲक्रुवल असेल त्या दिवशी आपल्याला करायचं आहे. ओके. नेक्स्ट, इंटरेस्ट ॲक्रूड ऑन लोन ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट इज कन्वर्टेड ॲट द रेट ऑन द डेट ऑफ. आता इंटरेस्ट ॲक्रू आहे बॅलन्स शीट डेटला. ओके, तर त्यावेळेस आपल्याला ते जे आहे तो बॅलन्स शीट रेटला आपल्याला कन्वर्ट करायचं. इथे आपल्याला कन्वर्ट करताना बॅलन्स शीट रेटला आपल्याला ते कन्वर्ट करायचे. ओके, बॅलन्स इन एक्सचेंज डिफरन्स ऑन ट्रान्झॅक्शन ऑफ एक्सपोर्ट सेल इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण एक्सचेंज डिफरन्सचा जो बॅलन्स आहे तो आपण पी-एन-एल अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. ओके, त्यामुळे आन्सर असणार आहे पी-एन-एल अकाउंट. नेक्स्ट, एक्सचेंज डिफरन्स ड्यू टू द इम्पोर्ट ऑफ रॉ मटेरियल इज ट्रान्सफर टू पी-एन-एल अकाउंट. ओके, इथे सुद्धा पी-एन-एल अकाउंटच आन्सर येईल. आपण एक्सचेंज डिफरन्स आपण पी-एन-एल अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. द करन्सी ऑफ एंटरप्राइजेस प्रिपेअरिंग अकाउंट इज कॉल्ड ॲज. ज्या करन्सीमध्ये आपण अकाउंट्स प्रिपेअर करतो त्या करन्सीला काय बोलतात, रिपोर्टिंग करन्सी. ओके, त्या करन्सीचं नावच म्हणून तसं दिलं आहे रिपोर्टिंग करन्सी, कारण त्या रिपोर्ट करतो आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्या थ्रू आपण त्या करन्सीमध्ये आपण अकाउंट्स आपण प्रिपेअर करतो. ओके, त्यामुळे त्या करन्सी बोलतात रिपोर्टिंग करन्सी. इंडियाची रिपोर्टिंग करन्सी कोणती आहे तर रुपी. ओके, इंडियाची जी होम करन्सी आहे ती रुपी म्हणजे रिपोर्टिंग करन्सी आहे. म्हणून आपण अकाउंट्स जे प्रिपेअर करतो ते रुपीमध्ये आपण प्रिपेअर करतो. ओके, आणि त्याच्यासाठी आपण कन्वर्जनसाठी हे रेट्स वेगवेगळे रेट्स आपण यूज करतो ॲक्च्युली. ओके, आता ॲक्च्युली हे क्वेश्चन्स आहेत ॲक्च्युली क्वांटिटेटिव्ह क्वेश्चन्स आहेत. या डेटला आपण इनवॉइस गुड्स टू द USA क्लायंट 10,000. पेमेंट वॉज रिसिव्ड ऑन 1st March 2008. The exchange rate was. The amount of difference in exchange transfer to the P&L account is. ओके, आपण सेल केलेलं आहे, एक्सपोर्ट केलेलं आहे. $10,000 ॲक्च्युली गुड्स एक्सपोर्ट केलेले आहेत. 1 जानेवारीला एक्सपोर्ट केले तेव्हा रेट होता 39. आणि आपल्याला अमाऊंट रिसिव्ड झालेली आहे ॲक्च्युली 1st मार्चला रिसिव्ड झालेली अमाऊंट आणि तेव्हा रेट होता 40. म्हणजे ₹1 आपल्याला पर डॉलर आपल्याला एक्स्ट्रा रिसिव्ड झाले. त्यामुळे 10,000 आपल्याला एक्स्ट्रा रिसिव्ड झाले आहेत म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे ₹10,000 त्याचा आन्सर येईल. ओके, त्यामुळे त्याचा आन्सर येईल
10,000 रुपीज आन्सर येईल, कारण 1 रुपीजचा डिफरन्स आहे आणि $10,000 आपण पेमेंट करतो, म्हणजे 1 रुपीज इंटू 10,000 म्हणजे 10,000 रुपीज आन्सर येईल त्याचं. ओके. नेक्स्ट, H Limited purchased a plant on 1st January 2008, but he has not been paid by 31st March 2008. The date of closing of the books. The cost of the plant was 1 lakh. म्हणजे 1 lakh रुपीज आपल्याला एक्सचेंज डिफरन्स ॲडजस्ट करायला लागेल इयर एंडला. जेव्हा परचेस केला तेव्हा रेट होता 39 आणि इयर एंडचा रेट आहे 40, म्हणजे 1 रुपीजचा डिफरन्स आहे. त्यामुळे 1 lakh रुपीज आपल्याला ॲडजस्ट करायला लागतील. त्यामुळे याचा आन्सर येईल 1 lakh रुपीज. ओके, 1 lakh रुपीज आपल्याला ॲडजस्ट करायला, कारण सर्व अमाऊंट आउटस्टँडिंग आहे. कधी त्यातली जेवढी अमाऊंट आपल्याला रिसिव्ह झाली असेल, म्हणजे जेवढं आपण पेमेंट केलं असेल तर तेवढे अमाऊंट आपण कन्सिडर नसते केली. जेवढे आउटस्टँडिंग डॉलर आहे तेवढेच आपण कन्सिडर केले असते. ओके, पण इथे फुल अमाऊंट आउटस्टँडिंग आहे. $1 lakh फुल आउटस्टँडिंग आहे. त्यामुळे इयर एंडला आपण ॲडजस्ट करताना आउटस्टँडिंग जेवढे डॉलर तेवढे आपण ॲडजस्ट करणार आहोत. आउटस्टँडिंग डॉलर आहेत 1 lakh. ओके, आणि एक्सचेंज रेटमधला डिफरन्स किती आहे, तर 1 रुपीज आहे. 1 रुपीज पर डॉलर एक्सचेंज रेटमधला डिफरन्स आहे. त्यामुळे 1 रुपीजनुसार 1 lakh रुपीज आपल्याला इथे शो करावे लागतील. 1 lakh आपल्याला डिफरन्स, आपल्या एक्सचेंज डिफरन्स इज 1 lakh रुपीज आहे. ओके, आणि ॲक्च्युली तो लॉस होईल ॲक्च्युली. ओके, त्यामुळे फॉरेनच्या फ्लक्च्युएशन अकाउंटला आपल्याला डेबिट द्यायला लागेल. ओके. नेक्स्ट आहे, लॉंग टर्म लोन वॉज ऑप्टेन फ्रॉम झेड लिमिटेड 20 lakhs रुपीज वॉज रेकॉर्डेड ॲट रुपीज 36.20. The rate of transaction. The exchange rate on the balance sheet date was 37.40. The loss due to exchange difference is. त्या दोन्ही रेटमधला डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मला वाटते 36.20 अँड 37.40 म्हणजे 1.20चा डिफरन्स आहे. आणि टोटल आउटस्टँडिंग किती आहे, ओके, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा 20 lakhs डिवाइड बाय 36.20 करायला लागेल, म्हणजे आपल्या डॉलर्स आपले किती आहेत ते फाइंड आउट होतील. ओके, कारण की इथे आपल्या रुपीजमधली इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ही डॉलरमधली आपल्याला पर डॉलर किती रुपीज आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत. पण आपला किती डॉलरचं लोन घेतलेलं आहे, जे डॉलरमध्ये लोन मिळालं ते आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ते डॉलरमध्ये आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. लोन घेतलेलं 20 lakhs. ओके, लोन घेतलेलं 20 lakhs रुपीजचा आणि तेव्हा रेट होता 36.20. रेट होता 36.20, म्हणजे किती डॉलरचा घेतलेलं ते आपल्याला असं फाइंड आउट होईल. म्हणजे 55 to 48 एवढे डॉलर ॲक्च्युली झालेले आहेत. ओके, आणि रेटमधला डिफरन्स आहे 37.40 ते 37.40. ओके, तर 37.40 मधल्या या दोघांमधला डिफरन्स ॲक्च्युली फाइंड आउट करायला लागेल. तो काहीतरी 1.2 येतो आहे. ओके, 1.2 येतो आहे. 1.2 इंटू हे इंटू 1.2 66,298. ओके, ॲक्च्युली हे 66,312 असेल ॲक्च्युली, कारण की ते ॲक्च्युली आपण एक्सेल यूज करतो ना, त्यामुळे तो ॲक्च्युअली थोडाफार डिफरन्स येतो आहे. ओके, 66,312. ओके, हे त्याचा आन्सर असेल. यातला डिफरन्स आपण पहिल्यांदा डॉलर आपण फाइंड आउट करून घेतले. 20 lakhs डिवाइड बाय 36.20 नंबर ऑफ डॉलर्स आपल्याला फाइंड आउट झाले आणि त्या डॉलर्स फाइंड आउट झाल्यानंतर आपल्या इयर एंडला आपल्याला ते ॲडजस्ट करायला लागेल एक्सचेंज रेट. त्यामुळे या दोन एक्सचेंज रेटमधला आपण डिफरन्स आपण फाइंड आउट केला. एक्सचेंज डिफरन्स आपण फाइंड आउट केला तो 1.2 येतो आहे. तो आउटस्टँडिंग डॉलर होते, पूर्ण होल डॉलर्स आर आउटस्टँडिंग, म्हणजे होल अमाऊंट आउटस्टँडिंग आहे. त्यामुळे आपण ती जेवढे डॉलर्स होते तेवढ्या इंटू डिफरन्स 1.2, तर आपल्याला फाइंड आउट होतं 66,312 रुपीज आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन, फॉलोइंग इज नॉट अ मॉनिटरी आयटम. ओके, मॉनिटरी आयटममध्ये इन्व्हेंटरी इन्क्लूड होत नाही. ओके, मॉनिटरी आयटममध्ये मोस्टली जी अमाऊंट कॅशमध्ये जी कन्वर्ट होऊ शकेल अशा पद्धतीचे ज्या करंट ॲसेट्स आहेत ते नॉर्मली मॉनिटरी आयटममध्ये इन्क्लूड होतात. ओके, म्हणजे करंट लायबिलिटीसुद्धा ॲक्च्युली त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात ॲक्च्युली, पण याच्यामध्ये इन्व्हेंटरी जी आहे ती नॉन मॉनिटरी आयटम आहे. ओके, नेक्स्ट आहे
exchange rate on the date of exchange rate on the date of balance sheet is known as बॅलन्स शीट डेटला जो एक्सचेंज रेट असतो त्याला बोलतात क्लोजिंग रेट म्हणून मेन्शन केलं जातं. नॉन मॉनिटरी आयटम्स आर व्हॅल्यूड ॲट. नॉर्मली नॉन मॉनिटरी आयटम्स आहेत ना ते हिस्टॉरिकल कॉस्टला मेन्शन केले जातात. मार्केट प्राईसला नाही, करंट मार्केट प्राईस नाही, फ्लक्च्युएटिंग. ओके, हिस्टॉरिकल कॉस्टला मेन्शन केले जातं. ओके, नेक्स्ट रिपोर्टिंग करन्सी इज अ करन्सी यूज इन recording of financial transaction. Recording of financial transaction. Reporting currency is a currency used in settlement of financial transaction, presenting the financial transaction, recording the financial transaction, and none of the above. Okay, it's answer. But presenting the financial transaction is 17. Presenting the financial transaction. Okay. ॲक्च्युली हे रेकॉर्डिंगसुद्धा ॲक्च्युली जो वर्ड मेन्शन केला तो ॲक्च्युली कन्फ्युजिंग करणार आहे, कारण रेकॉर्डिंग आणि प्रेझेंटिंग. रेकॉर्ड करतो म्हणजेच आपण ते प्रेझेंट करणार आहोत. ओके, थोडंसं ॲक्च्युली कन्फ्युजिंग आहे ॲक्च्युली. सेटलिंग तर कन्फर्म येणार नाही, कारण सेटलिंग नॉर्मली जे फॉरेन करन्सीमधले जे ट्रान्झॅक्शन होतात ते फॉरेन करन्सीमध्ये सेटल केले जातात. ते रुपीजमध्ये रिपोर्टिंग करन्सीमध्ये नाही सेटल होत. ओके, त्यामुळे रिपोर्ट सेटलिंग तर नाहीच येणार आहे, पण रेकॉर्डिंग आणि प्रेझेंटिंग त्याच्यामधलं ॲक्च्युली आन्सर आहे प्रेझेंटिंग द फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, नेक्स्ट फॉरेन करन्सी इज अ करन्सी यूज इन रेकॉर्डिंग फॉरेन ट्रान्झॅक्शन. फॉरेन ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करन्सीज आपण यूज करतो. इन प्रेझेंटिंग द फॉरेन फायनान्शियल स्टेटमेंट. ओके, आपण फायनान्शियल जे प्रेझेंट करतो ते आपण रिपोर्टिंग करन्सीमध्येच आपण प्रेझेंट करतो. अदर दॅन द रिपोर्टिंग करन्सी, हे ॲक्च्युली आन्सर आहे, अदर दॅन रिपोर्टिंग करन्सी. ओके, एनी गुडविल और कॅपिटल रिझर्व अरायझिंग ऑन ॲक्विजिशन ऑफ नॉन इंटेग्रल फॉरेन ऑपरेशन. आता नॉन इंटिग्रल आणि इंटेग्रल काय ॲक्च्युली? नॉन इंटिग्रल म्हणजे ॲक्च्युली ते अकाउंट्स आहेत ते ॲक्च्युली मर्ज केलेले नाही आहेत अशा पद्धतीचे, म्हणजे ते हे ॲक्च्युली इंडिपेंडंट ही जी आहे ती इंडिपेंडंट ब्रँच असणार आहे. म्हणजे ते डिपेंड करते ॲक्च्युली हेड ऑफिसवरती डिपेंड करतं. तर अशा रिलेटेड जेव्हा ती ब्रँच असेल तेव्हा आपलं नॉन इंटिग्रल फॉरेन ऑपरेशन आपल्याला मेन्शन करतो आपण. आणि ते कुठल्या रेटमध्ये आपल्याला एक्सचेंज करायचेत किंवा मेन्शन करायचेत गुडविल आणि कॅपिटल रिझर्व. तर गुडविल आणि कॅपिटल रिझर्व जे आहे ते नॉन इंटिग्रल कधी फॉरेन ऑपरेशन असेल तर आपल्याला मेन्शन करायचं आहे क्लोजिंग रेटला आपल्याला मेन्शन करायचं आहे किंवा बॅलन्स शीट रेटला आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके, एक्सचेंज रेट ड्युरिंग द इयर, एक्सचेंज रेट ऑन द डेट ऑफ व्हॅल्युएशन. ओके, क्लोजिंग रेटला आपल्याला ते मेन्शन करायचं आहे गुडविल आणि कॅपिटल रिझर्व. ओके, नेक्स्ट एक्सचेंज डिफरन्स फॉर नॉन इंटिग्रल फॉरेन ऑपरेशन इज ट्रान्सफर टू. ओके, ते ट्रान्सफर नॉन इंटिग्रल फॉरेन ऑपरेशन आपल्या फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन रिझर्वला ट्रान्सफर करायला लागतं. ओके, फॉरेन करन्सी ट्रान्झॅक्शन रिझर्वला ट्रान्सलेशन रिझर्वला ट्रान्सफर केलं जातं. द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज ऑफ इंटिग्रल फॉरेन ऑपरेशन. इंटिग्रल म्हणजे ॲक्च्युली ते मर्ज केलेले आहेत. इंटिग्रल फॉरेन ऑपरेशन इज ट्रान्सलेटेड ॲट म्हणजे इंडिपेंडंट ब्रँच आहे ॲक्च्युली. ही जी आहे पूर्वी नॉन इंटिग्रल मेन्शन केलं म्हणजे ती डिपेंडंट ब्रँच आहे आणि ही आहे ती इंटिग्रल म्हणजे नॉन डिपेंडंट ब्रँच आहे. ओके, तर याचा आन्सर आहे एक्सचेंज ॲट द रेट ॲट द एंड. कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज ॲव्हरेज एक्सचेंज रेट. एक्सचेंज रेट एक्झिस्ट वेन द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी वॉज इनकर्ड. ओके, तर हे आन्सर ॲक्च्युली सी आन्सर येईल. एक्सचेंज रेट ॲट द बिगिनिंग. ओके, 21चं सी आन्सर आहे. ओके, हे ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ज आहेत थोडेफार ॲक्च्युली. ओके, ओके, तुम्ही गुगल फॉर्म सर्व सॉल्व केले का?